पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात म्हणून खड्डेमुक्त कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचे काम सुरू केले। त्यामुळे अनेक महिने या महामार्गावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। आपण मुंबई अहमदाबाद महामार्ग हायवेवर आहोत। मुंबई अहमदाबाद महामार्ग हायवेचे कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला कित्येक महिने झाले सुरुवात झालेली आहे। मुंबई अहमदाबाद हा महामार्ग डांबरीकरणाचा होता, पण पावसाळ्यामध्ये डांबरीकरण असल्यामुळे ह्या रस्त्यांवर खड्डे पडतात म्हणून येथील सरकारने असे ठरवले की हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीटीकरणाचा करण्यात यावा। पण कॉन्क्रीटीकरणाला सुरुवात झालेली आहे, अजून पावसाळा पण सुरुवात झालेली नाही, पण काही ठिकाणी कॉन्क्रीटीकरण तो रस्ता झालेला आहे, तिथे खड्डे पडलेले आहेत। मग हे जे काम आहे ते किती प्रकारे निकृष्ट दर्जाचे समजते तर बघायला गेले तर सरकारने असे ठरवले होते की जो डांबरचा रस्ता आहे त्याच्यामुळे खड्डे पडतात असे सांगितले होते, पण आता जे कॉन्क्रीटीकरण केलेले आहे त्याच्यामध्ये पण खड्डे पडतात। व ज्या अगोदरचा चांगल्या प्रकारे जो डांबरीकरण होता तो चांगल्या प्रकारे होता, पण आता जो सिमेंटचा केलेला आहे त्याच्यामुळे अपघात पण होतात। कित्येक महिने झाले ह्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे, तेव्हापासून येथे अहमदाबाद हायवेवर अनेक अपघात होतात, अनेक निष्पापांचे बळी जात आहेत। जो रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती येथील कॉन्ट्रॅक्टदाराने येथे काहीही फळक न लावता कामाला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे जे दुचाकी मोठ्या गाड्या आहेत त्यांना कळत नाही रात्रीच्या वेळेस आणि मोठे अपघात होतात। त्यामुळे येथील ठेकेदाराने जे काम करायच्या अगोदर इथे फळक लावावे। येथील ग्रामस्थांचा राग आहे, आक्रोश आहे का निष्पाप लोकांचे बळी जातात, हे कधी थांबवणार हे कॉन्ट्रॅक्टदारांना समजत नाही। आणि येथील जो सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केली हे कामही निकृष्ट दर्जाचे आहेत, कारण पावसाळ्या अगोदरच खड्डे पडली तर कसं पुढे होणार। कॅमेरामॅन अपू पुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर। सध्या बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते झाले असून अनेक ठिकाणी या नवीन रस्त्यातच खड्डे पडले आहेत, त्यामुळे चालकांचे अपघात होत आहेत। मेंढवण ते चिंचपाडा दरम्यान पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीचे काम तात्पुरते सुरू आहे, मात्र महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे। महामार्गावर रस्ते चांगले दर्जाचे असले पाहिजेत, त्यामुळे काम सावकाश करा पण मजबूत करा। खड्ड्यांच्या समस्या दूर झाल्या पाहिजेत असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते, पण मुंबई अहमदाबाद महामार्गावर चांगलाच असलेला डांबरीकरण रस्ता उखडून टाकून त्यावर कॉन्क्रीट टाकण्याचा घाट सुरू आहे। खरे तर घोडबंदर ते आच्छाद दरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात, यामुळे वाहन चालवताना खूप त्रास होतो। यासाठी खड्डेमुक्त रस्ता असावा यासाठी कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात येत आहे, पण सध्या कोणते नियोजन नसून या कामात उपाययोजना न करता रस्ते काम सुरू असल्याने कोंडी होते। त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्रशासन अनेक वेळा कंत्राटदारांना काम करताना विशेष काळजी घ्या अशा सूचना देऊन सुद्धा त्या पाळल्या जात नाही, त्यामुळे नेहमीच कोंडी होते। त्याचबरोबर विरुद्ध दिशेने वाहने जात असल्याने अपघात होतात। मुंबई अहमदाबाद महामार्गाचे कॉन्क्रीटीकरण झाल्यानंतरही नव्या कोऱ्या रस्त्यावर खड्डे पडत असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे। त्यामुळे हा महामार्ग किती दिवस टिकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। चालकांकडून या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न विचारण्यात येत असून कॉन्क्रीटीकरणासाठी खर्च करण्यापेक्षा डांबरी महामार्ग चांगला होता असे म्हणण्याची वेळ आली आहे। महामार्गावर सध्या कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरू असून खड्डे पडले असतील तर लगेच कंत्राटदाराला सांगून ते दुरुस्त करण्यात येतील। वाहन चालकांना त्रास होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले जाईल असे महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक सुमित कुमार म्हणाले।